नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती या ठिकाणी शिपाई या पदासाठी लागणारे या ठिकाणी आपण अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. बघा अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य कोणतं राज्य आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिल्या क्रमांकाचं राज्य हे राजस्थान राज्य आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा काय विचारला आहे. कर्कवृत्त. कर्कवृत्त बघा भारताच्या एकूण किती राज्यांमधून गेलेला आहे? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता, कर्कवृत्त बघा भारताच्या एकूण 8 राज्यांमधून गेलेला आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे. दक्षिण भारतामधलं सर्वोच्च शिखर कोणतं असेल? बघा सर्वांनी सांगायचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. दक्षिण भारतामधलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, अन्नाईमुडी बघा हे दक्षिण भारतामधलं सर्वोच्च शिखर आहे. बघा भारतामधलं सर्वात उंच शिखर मग कोणतं असेल? बघा K2 गॉडविन ऑस्टिन. बघा K2 हे भारतामधलं सर्वात उंच शिखर आहे. आणि जगामधलं सर्वात उंच शिखर कोणतं असेल? माउंट एव्हरेस्ट. बघा माउंट एव्हरेस्ट बघा हे जगामधलं सर्वात उंच शिखर आहे. सध्या ते नेपाळ या देशामध्ये आहे. बघा प्रश्न क्रमांक चौथ्या ठिकाणी काय विचारलं? अंकलेश्वर. अंकलेश्वर बघा हे काय आहे? खनिज तेल क्षेत्र आहे. कोणत्या राज्यामध्ये असेल? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. अंकलेश्वर बघा हे खनिज तेल क्षेत्र बघा या ठिकाणी गुजरात राज्यामध्ये आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे. दक्षिण पश्चिम रेल्वे. बघा सर्वांनी सांगायचे दक्षिण पश्चिम रेल्वेचं मुख्यालय कोठे असेल? बघा दक्षिणेकडे जायचंय, पश्चिमेकडे जायचंय, यांचं मुख्यालय कोठे आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे. दक्षिण पश्चिम बघा रेल्वेचं मुख्यालय हुबळी बघा कर्नाटक या राज्यामध्ये आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 बघा काय विचारला आहे. विशाखापट्टणम. विशाखापट्टणम बघा हे भारताच्या पूर्व किनाऱ्यावरचं बंदर कोणत्या राज्यामध्ये असेल? बघा विशाखापट्टणम हे बंदर कुठं आहे? भारताच्या पूर्व किनाऱ्यावर आहे. तर कोणत्या राज्यामध्ये असेल? विशाखापट्टणम बघा हे बंदर आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे. बिजू पटनायक. बिजू पटनायक हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी असेल? बिजू पटनायक बघा हे आंतरराष्ट्रीय विमानतळ विचारले कोणत्या ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. बिजू पटनायक बघा हे आंतरराष्ट्रीय विमानतळ भुवनेश्वर या ठिकाणी आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, अहमदाबाद या ठिकाणी कोणतं विमानतळ आहे? तर अहमदाबाद बघा या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ हे अहमदाबाद या ठिकाणी आहे. बघा जयपूर या ठिकाणी मग कोणतं असेल? सवाई मानसिंग. बघा सवाई मानसिंग हे आंतरराष्ट्रीय विमानतळ बघा जयपूर या ठिकाणी आहे. बघा सर्वांनी हे पाठ करून ठेवायचे आहेत. परीक्षेमध्ये या ठिकाणी एक प्रश्न यावर असतो. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8 राजवाड्यांचे शहर असे कोणत्या शहराला म्हणतात? राजवाड्यांचे शहर बघा सोपा प्रश्न आहे. राजवाड्यांचे शहर बघा आपण कोलकाता शहराला म्हणतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 भारतामधलं प्रसिद्ध रॉक गार्डन. भारतामधलं बघा प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरामध्ये असेल? सर्वांनी सांगायचे बघा चंदीगड या ठिकाणी भारतामधलं बघा प्रसिद्ध या ठिकाणी रॉक गार्डन चंदीगड या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी काय विचार? चहाची लागवड. चहाची लागवड सर्वात प्रथम कोणत्या राज्यामध्ये झाली होती? सर्वांनी सांगायचे सोपा प्रश्न आहे. चहाची लागवड बघा सर्वात प्रथम बघा आसाम राज्यामध्ये झाली होती. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि लिपिक बघा या पदासाठी लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण आपल्याकडे 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्या PDF मध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 काय विचारला? भारताच्या बघा खालीलपैकी बघा कोणतं राज्य भारताच्या बघा पूर्व किनाऱ्यावर नाही?
बघा पूर्व किनारा, पश्चिम किनारा बघा सर्वांना माहीत आहे. तर या ठिकाणी बघा काय पूर्व किनाऱ्यावर कोणतं या ठिकाणी राज्य नाही. बघा केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल. बघा विद्यार्थी मित्रांनो, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू बघा हे कुठं असतील? बघा हे सर्व बघा पश्चिमवर आहेत. या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे बघा केरळ. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? कोणती मृदा कापसाची काळी मृदा म्हणून ओळखली जाते? बघा सर्वांनी सांगायचे बघा रेगूर ही मृदा काय आहे? कापसाची काळी मृदा असते. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा अंजीर या फळासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? अंजीर या फळासाठी बघा जळगाव, वसई या ठिकाणी बघा केळी प्रसिद्ध आहे. बघा अंजीर या फळासाठी बघा राजेवाडी हे ठिकाण अंजीर या फळासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 14 या ठिकाणी काय विचारलं? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन बघा सन 1885 मुंबई या ठिकाणी भरले होते. उमेश चंद्र बॅनर्जी बघा या ठिकाणी या अधिवेशनाचे अध्यक्ष राहिले होते. बघा 72 या ठिकाणी प्रतिनिधी उपस्थित राहिले होते. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा याचे उत्तर काय असेल? आर्य समाजाची बघा स्थापना कोणी केली होती? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची त्यांनी स्थापना केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले होते? बघा मागील परीक्षेमध्ये प्रश्न होता घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले होते? बघा याचे उत्तर काय असेल? 9 डिसेंबर बघा सन 1946ला पहिले घटना समितीचे अधिवेशन झाले होते. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा भारताचा वित्त आयोग. बघा भारताचा वित्त आयोग म्हणजे काय? फायनान्शियल कमिशन. द फायनान्शियल कमिशन ऑफ इंडिया. भारताचा वित्त आयोग यांच्या संबंधीचं कलम कोणतं असेल? बघा वारंवार बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो कलम 280. बघा कलम 280 काय असेल? वित्त आयोग यांच्या संबंधीचं कलम आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा परराष्ट्र धोरण. बघा परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या सूचीमध्ये असेल? बघा या ठिकाणी परराष्ट्र धोरण बघा हा विषय केंद्र सूचीमधला विषय आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा ग्रुप कॅप्टन. बघा ग्रुप कॅप्टन बघा हे पद आहे. बघा ते कोणत्या दलामधलं पद असेल? बघा सर्वांनी सांगायचं ग्रुप कॅप्टन हे हवाई दलामधलं बघा पद आहे ग्रुप कॅप्टन. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 20 या ठिकाणी काय विचारलाय? भारताची पहिली महिला ग्रँड मास्टर कोण आहे? भारताची पहिली महिला ग्रँड मास्टर कोण आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा जलियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधामध्ये सर ही पदवी कोणी परत केली होती? बघा जलियनवाला बाग हत्याकांड केव्हा झाले होते? 13 एप्रिल सन 1919ला बघा अमृतसर या शहरामध्ये झाले होते. जलियनवाला बाग हत्याकांड यांच्या निषेधामध्ये बघा सर ही पदवी कोण परत केली होती? तर रवींद्रनाथ टागोर यांनी बघा ही पदवी परत केली होती. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा माउंटबॅटन योजना. माउंटबॅटन योजना ही एक बघा योजना होती. कोणत्या दिवशी बघा जाहीर करण्यात आली होती? बघा 3 जून बघा सन 1947. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी खालीलपैकी कोणती गोष्ट केली? महर्षी धोंडो केशव कर्वे बघा त्यांनी काय केले होते? हिंगणे महिला विद्यालय बघा त्यांनी स्थापन केले होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 भारतामध्ये विचारले आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक म्हणून कोणाला ओळखलं? भारतामध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक कोणाला म्हणतात? लॉर्ड मेयो. लॉर्ड मेयो बघा यांना काय म्हणतात? भारतामध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे म्हणतात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय अनहॅपी इंडिया हे पुस्तक कोणाचे होते? अनहॅपी इंडिया या नावाचे पुस्तक कोणी लिहिलेले पुस्तक आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? अनहॅपी इंडिया बघा हे पुस्तक लाला लजपत राय यांनी बघा लिहिलेले पुस्तक आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा सन 1862 मध्ये विचारले मुंबई कायदे मंडळाचे पहिले सभासद कोण होते? सन 1862 मध्ये विचारले मुंबई कायदे मंडळाचे पहिले सभासद बघा नाना जगन्नाथ शंकर शेठ होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा महात्मा गांधीजी यांनी वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले अनुयायी
बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता, हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये असतो. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले अनुयायी म्हणून कोणाची निवड केली होती? बघा महात्मा गांधी यांनी वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणून विनोबा भावे यांची निवड केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सोयाबीनच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? बघा सोयाबीनच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं असेल? मध्य प्रदेश. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, झास्कर, लडाख, काराकोरम. बघा ही पर्वतरांग आहेत, यांचं स्थान कोणत्या हिमालयामध्ये असेल? झास्कर, लडाख, काराकोरम. बघा यांचं बघा पर्वतरांगाचं स्थान हे हिमालय बघा काश्मीर हिमालयामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भिलाई येथील लोहपोलाद कारखाना. बघा भिलाई कुठं आहे? छत्तीसगड राज्यामध्ये. बघा भिलाई कुठं आहे? छत्तीसगड या राज्यामध्ये आहे. या ठिकाणी बघा लोहपोलाद कारखाना होता. बघा तो लोहपोलाद कारखाना कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये बघा निर्माण करण्यात आला होता? बघा भिलाई येथील बघा लोहपोलाद कारखाना दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये बघा निर्माण करण्यात आला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, इस्रायल या देशाची राजधानी कोणती असेल? इस्रायल या देशाची राजधानी कोणती आहे? जेरुसलेम. इस्रायलची राजधानी आहे जेरुसलेम. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने हृदयरोगाची बघा पहिली शस्त्रक्रिया केली होती? कोणत्या शास्त्रज्ञाने केली होती? खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने हृदयरोगाची बघा डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड या शास्त्रज्ञाने हृदयरोगाची बघा पहिली शस्त्रक्रिया केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, बलाचं विचारले, बलाचं MKS या पद्धतीमधलं एकक कोणतं असेल? बघा बलाचं एकक विचारले कोणतं असेल? बघा बलाचं MKS या पद्धतीमधलं एकक बघा न्यूटन आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणत्या प्रकारचं तंत्रज्ञान वापरतात? बघा आपल्याला पाण्याची बघा खोली मोजायची असेल तर कोणत्या प्रकारचं आपण तंत्रज्ञान वापरतो? सोनार तंत्रज्ञान. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. पाण्याची खोली, सोनार तंत्रज्ञान. बघा प्रश्न क्रमांक पुढचा आहे, पोलिओ हा रोग कोणत्या भागाला इजा करतो? बघा पोलिओ हा या ठिकाणी विषाणूपासून होणारा रोग आहे पोलिओ. परीक्षेमध्ये प्रश्न असतो, पोलिओ हा रोग कशापासून होतो? विषाणू, जीवाणू, परजीवी. बघा पोलिओ हा विषाणूपासून होणारा रोग आहे, तर तो मज्जासंस्था यांच्यावर या ठिकाणी परिणाम करतो. प्रश्न क्रमांक पुढचा, डोळ्याच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व महत्त्वाचे असते? बघा डोळ्याच्या आरोग्यासाठी अ जीवनसत्व या ठिकाणी खूप महत्त्वाचे असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पेशींच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो? कर्करोग होतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सन 1932 साली विचारले, न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? सन 1932 या वर्षी न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला होता? बघा चॅडविक या शास्त्रज्ञाने न्यूट्रॉनचा शोध लावला होता. मग इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला होता? इलेक्ट्रॉन. बघा इलेक्ट्रॉनचा शोध हा बघा सर जे थॉम्सन यांनी काय केलं होतं? इलेक्ट्रॉनचा शोध लावला होता. बघा ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, प्रक्रिया केलेल्या तांदळामधून कोणते जीवनसत्व कमी होते? बघा प्रक्रिया केलेल्या बघा तांदळामधून प्रामुख्याने ब जीवनसत्व या ठिकाणी हे कमी होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा, राज्यपालांची नियुक्ती करणे हा राष्ट्रपतींचा कोणता अधिकार असतो? तर तो कार्यकारी अधिकार असतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. भारतामध्ये बघा सर्वात जास्त तांबे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होत असेल? बघा झारखंड या राज्यामध्ये सर्वाधिक तांब्याचं उत्पादन हे होत असते. टोर्नॅडो हे काय? बघा टोर्नॅडो बघा वारे आहे. बघा कोणत्या प्रकारचं वार आहे टोर्नॅडो? बघा विद्यार्थी मित्रांनो, टोर्नॅडो बघा हे आवर्त वारे या प्रकारचं ते वारे आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, आर्द्र पानझडी अरण्यामध्ये प्रमुख वनस्पती कोणती असेल? बघा आर्द्र पानझडी. बघा पानझडी मग कोणती असेल या ठिकाणी? बाभूळ आहे का? बांबू, सागवन. बघा आर्द्र पानझडीच्या अरण्यामध्ये बघा सागवन या ठिकाणी प्रमुख वनस्पती आहे. पानझडी कोणती असते? सागवन. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, ग्रामसभेचे बघा सभासद होण्यासाठी किमान वय किती असते? 18 वर्ष. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भाषिक तत्वावर बघा स्थापन झालेलं, भाषिक आधारावर. बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न होता, भाषिक आधारावर बघा स्थापन झालेलं भारतामधलं
पहिलं राज्य कोणतं आहे? कोणतं असेल? बघा भारतामध्ये आंध्र प्रदेश बघा हे राज्य भाषिक तत्त्वावर स्थापन झालेलं बघा पहिलं राज्य आहे. आणि बघा पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य कोणते होते? पंचायत राज पद्धतीवर स्वीकार करणारे राजस्थान पहिले राज्य होते. आणि भाषिक तत्त्वावर बघा या ठिकाणी स्थापन झालेलं आंध्र प्रदेश या ठिकाणी पहिले राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, ग्रामसेवकाच्या कार्यावर ग्रामसेवक असतो. ग्रामपंचायती बघा सचिव कोण असतो? ग्रामसेवक. ग्रामसेवकावर बघा नजीकचं नियंत्रण त्यावर कोणाचे असते? BDO. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताची प्रमाण वेळ कोणत्या ठिकाणाहून निश्चित करण्यात आलेली आहे? भारताची बघा या ठिकाणी जी काही बघा प्रमाण वेळ आहे कोणत्या ठिकाणाहून निश्चित करण्यात आलेली आहे? अलाहाबाद. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जागतिक भूभागापैकी म्हणजे जगाच्या एकूण भूभागापैकी भारताने किती टक्के भागा व्यापलेला आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. जगाच्या बघा एकूण भूभागापैकी भारत देशाने 2 पॉईंट बघा या ठिकाणी बघा तो 2.42 एवढा आहे बघा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. 2.42% एवढा भारताने बघा या ठिकाणी भागा व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मॅकमोहन लाईन बघा मॅकमोहन लाईन बघा या ठिकाणी काय आहे? सीमारेषा आहे. कोणत्या देशामध्ये असेल? मॅकमोहन लाईन. भारत पाकिस्तान कोणते आहे? भारत पाकिस्तान यांच्यामध्ये रॅडक्लिफ लाईन आहे. भारत पाकिस्तान रॅडक्लिफ लाईन. मग मॅकमोहन कुठं असेल? भारत आणि बघा चीन यांच्यामध्ये मॅकमोहन बघा ही सीमारेषा आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पुरातन वस्तू व तो जतन करण्याचा कायदा कोणी लागू केला होता? पुरातन वस्तू तो जतन करण्याचा बघा कायदा लॉर्ड कर्झन यांनी लागू केला होता. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 38, चळवळ करा अखंड चळवळ करा. चळवळ करा अखंड चळवळ करा हा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ कोण होते? दादाभाई नौरोजी. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अनुशीलन समिती स्थापना कोणी केली होती? अनुशीलन समिती अरविंद घोष यांनी केली होती. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेमध्ये अंदमान व निकोबार यांचा बघा समावेश होतो? कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये अंदमान व निकोबार या बेटांचा समावेश होतो? अंदमान व निकोबार हा संघराज्य प्रदेश आहे. यांचा बघा समावेश कोलकाता उच्च न्यायालयामध्ये होतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते? बघा घटना समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? बघा सच्चिदानंद बघा सिन्हा यांची घटना समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी यांच्या संबंधीचं बघा कलम कोणता आहे? ग्रामपंचायतीची स्थापना कलम 40 आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली होती? बघा महिला विद्यापीठ यांची स्थापना कोणी केली होती? महर्षी धोंडो केशव कर्वे बघा यांनी महिला विद्यापीठाची त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये बघा तार आणि टपाल सेवा कोणी सुरू केली होती भारतामध्ये? बघा भारतामध्ये रेल्वे, टपाल, तार बघा यांची सुरुवात लॉर्ड डलहौसी यांनी सुरू केली होती. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताची नायटिंगेल असे कोणाला म्हणतात? परीक्षेमध्ये बघा प्रश्न होता, भारताची नायटिंगेल असे कोणाला म्हणतात? बघा सरोजिनी नायडू यांना भारताची नायटिंगेल असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा ओणम हा सण विचारलाय कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने साजरा करतात? ओणम हा सण कुठं असतो? ओणम बघा हा सण प्रामुख्याने केरळ राज्यामध्ये साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा सर्वयोगी दाता म्हणजे कोणता असतो? युनिव्हर्सल डोनर. सर्वयोगी दाता म्हणून ओळखला जाणारा रक्तगट कोणता असेल? तर विद्यार्थी मित्रांनो बघा सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई व लिपिक या पदासाठी लागणारे बघा महत्त्वपूर्ण असे 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे.
त्यामध्ये बघा आपण महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.